नमस्कार. मी गजानन काळे अज्ञात पैलूमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, मानव जातीच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आल्या आणि गेल्या, पण एका गोष्टीने आपलं वेळ कधीच कमी होऊ दिलं नाही. ती गोष्ट म्हणजे सोनं. युद्धापासून ते लग्न समारंभापर्यंत आणि शेअर बाजारापासून ते देशाच्या तिजोरीपर्यंत सोनं हे नेहमीच केंद्रस्थानी राहिलं आहे. पण सोन्याचा भाव अचानक गगनाला का भिडतं आणि कधी कधी खाली का येतो? हे सोनं नक्की येतं कुठून? पृथ्वीच्या पोटात अजून किती सोन्याचा साठा शिल्लक आहे? आणि जगातला असा कोणता देश आहे तो सोन्याच्या दरावर नियंत्रण ठेवतो? आजच्या विशेष भागात आपण सोन्याच्या खाणीपासून ते जागतिक बाजारपेठाच्या बंद दाराआड चालणाऱ्या व्यवहारापर्यंतचा प्रवास करणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची की नाही हे ठरवणं सोपं जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजची ही माहिती देण्यासाठी आम्ही खालील जागतिक संस्थांच्या अहवालाचा आधार घेतला आहे. पहिला आहे जागतिक सुवर्ण परिषद म्हणजेच वर्ल्ड गोल्ड काउन्सिल. सोन्याची मागणी आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. दुसरं आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. विविध देशाच्या सोन्याच्या साठ्याबद्दल यांच्याकडे आकडेवारी उपलब्ध असते. तिसरं जे आहे अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण. यांच्याकडे पृथ्वीवरील सोन्याच्या खाणी आणि उपलब्ध साठ्याचे वैज्ञानिक पुरावे आहेत. चौथं जे आहे मल्टी कम्युनिटी एक्सचेंज म्हणजेच MCX. भारतीय बाजारपेठातील दराचे विश्लेषण यांच्याकडून आम्ही घेतलं आहे. या पुराव्यामुळे तुम्हाला समजेल की सोन्याचे दर केवळ नशिबावर नाही तर गणितावर ठरतात. सोनं नक्की तयार कसं होतं? शास्त्रज्ञाच्या मते करोडो वर्षापूर्वी आकाशातील न्यूट्रॉन ताऱ्याच्या टकरीमुळे पृथ्वीवर सोन्याचा वर्षाव झाला होता. आता पाहूया जगातील सर्वात मोठा उत्पादक देश कोणता आहे. पहिल्या नंबरवर येतो चीन. सध्या जगात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन चीनमध्ये होते. दुसरं जे आहे ऑस्ट्रेलिया आणि रशिया. या देशाकडे सोन्याचे प्रचंड साठे आहेत. तिसरं जे आहे दक्षिण आफ्रिका. एकेकाळी जगातील 90% सोनं इथूनच मिळायचं, पण आता खाणी खूप खोल गेल्यामुळे उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली आहे. आता भारताची स्थिती पाहूया. भारतात कर्नाटकाची कोलार गोल्ड फील्ड प्रसिद्ध होती, पण ती आता बंद आहे. सध्या हत्ती गोल्ड माइन्स मधून थोड्या प्रमाणात उत्पादन होतं. म्हणूनच आपल्याला आपलं 99% सोनं परदेशातून आयात करावं लागतं. आता पाहूया सोन्याचे दर ठरण्याचे मुख्य 5 कारणे काय आहेत. पहिलं जे आहे महागाई. जेव्हा चलनाची किंमत कमी होते तेव्हा लोक सोन्याकडे वळतात. दुसरं जे आहे व्याजदर. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले की सोन्याचे भाव कमी होतात. तिसरं जे आहे युद्धाची परिस्थिती. जेव्हा 2 देशात युद्ध सुरू होतात तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजार सोडून सोन्यामध्ये पैसे गुंतवतात. याला सुरक्षित आश्रय म्हणतात. तिसरे जे आहे मध्यवर्ती बँकेची खरेदी. भारताची RBI असो किंवा चीनची मध्यवर्ती बँक, या बँका जेव्हा सोन्याचा साठा वाढवतात तेव्हा जागतिक बाजारात भाव कडाडतात. पाचवं जे आहे भारतीय सण आणि लग्न सराई. भारतामध्ये जेव्हा सण आणि लग्न सराई येतात तेव्हा देखील ग्राहकांची मोठी मागणी वाढते आणि सोन्याच्या दरामध्ये थोडेफार फरक जाणवतात. आता सोन्याचा पुरवठा आणि पुनर्वापर कशी केली पाहिजे त्याची देखील आपण थोडक्यात माहिती घेऊया. मित्रांनो, सोन्याचा साठा मर्यादित आहे. नव्या खाणी सापडणं कठीण होत चाललं आहे. त्यामुळे जुन्या दागिन्याचे पुनर्वापर हाच मोठा स्रोत बनला आहे. तुम्ही जे नवीन दागिने घेता त्यातलं बरंच सोनं हे कदाचित 100 वर्षे जुन्या दागिन्यापासून वितळून बनवलेलं असू शकतं. आता पाहूया सोन्यामध्ये गुंतवणुकीचे काय काय पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या काळात सोनं फक्त दुकानातून विकत घेतलं जात नाही, तर ते डिजिटल पर्याय देखील त्यामध्ये उपलब्ध आहेत. सरकारी सुवर्ण रोखे. सरकारचे सोन्याचे रोखे जिथे तुम्हाला व्याजही मिळतं आणि करही वाचवता येतं. दुसरं आहे डिजिटल गोल्ड. यामध्ये 1 रुपयापासून सोनं खरेदी करण्याची सुविधा असते. आता याच्या व्यतिरिक्त काही लोकांनी शेअर बाजारामध्ये म्हणजेच MCX मध्ये देखील गुंतवणूक करतात. काही आणखी बरे ऑप्शन आपल्याकडे असू शकतात. पण आता दागिने खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे ते पण पाहणं गरजेचं आहे. दागिने घेताना होणारी घडणावळ आणि फसवणूक कशी टाळावी, नेमकी हॉलमार्क आणि कॅरेट तपासूनच सोनं घ्यायला पाहिजे. मित्रांनो, सोन्याचे दर वाढण्यामागे केवळ मागणी नाही तर जागतिक राजकारण आणि आर्थिक धोरण कारणीभूत असतात.
सोनं हे केवळ दागिना नाही, तर ती एक अशी संपत्ती आहे जी संकटाच्या वेळी तुमच्या पाठीशी उभी राहते. तुम्हाला काय वाटतं? 2026च्या अखेरपर्यंत सोनं कितीचा टप्पा पार करेल? नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला अज्ञात पैलूवरील संशोधनात्मक व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ सर्व आपल्या मित्रांना शेअर करा. मी गजानन काळे तुमची रजा घेतोय. पाहत रहा अज्ञात पैलू. धन्यवाद.